Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 3.1 of chapter number 3 polynomials from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 39 आणि 40 वर प्रॅक्टिस सेट 3.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 9 क्वेश्चन्स आहेत. सगळे क्वेश्चन्स खूप इझी आहेत. क्लास 7 क्लास 8 मध्ये असताना आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स म्हणजे काय याचा इन डिटेल अभ्यास केलेला आहे. या वर्षी क्लास 9 मध्ये असताना आपण त्याच्या थोडंसं पुढे जाणार आहोत आणि पॉलिनॉमियल्स म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. आता पॉलिनॉमियल समजून घेण्याआधी आपण क्लास 7 क्लास 8 मध्ये असताना जे जे अभ्यासलेलं आहे ना ते थोडक्यात रिवाइज करूयात, म्हणजे बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर होऊन जातील आणि पॉलिनॉमियल्स हा टॉपिक समजायला खूप इझी जाईल. सो आता स्क्रीनवर तुम्हाला हे काय दिसतंय? व्हेरी गुड, एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये किती टर्म्स आहेत? व्हेरी गुड, या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये टोटल आहेत 3 टर्म्स. फर्स्ट टर्म कोणती आहे? 2x², सेकंड टर्म 3y आणि थर्ड टर्म आहे 5. सो टोटल या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये आहेत 3 टर्म्स. व्हेरिएबल्स कुठले आहेत या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये? तर x आणि y. x आणि y काय आहेत? व्हेरिएबल. यांना व्हेरिएबल का म्हणतात? कारण की यांची व्हॅल्यू सतत बदलू शकते, म्हणून यांना व्हेरिएबल असं म्हणतात. आता x या व्हेरिएबलचा कोइफिशियंट कोणता आहे? कोइफिशियंट म्हणजे त्याच्या बरोबर आधी कोणता नंबर लिहिलेला आहे? तर 2 आहे. सो x चा कोइफिशियंट आहे 2. y चा कोइफिशियंट कोणता आहे? y चा कोइफिशियंट आहे 3. आणि 5 काय आहे? व्हेरिएबल आहे का? नाही. व्हेरिएबल तर लेटर्स असतात. ए पासून झेड पर्यंत कोणतंही लेटर ऍज अ व्हेरिएबल म्हणून आपण ते यूज करू शकतो. याला म्हणायचं कॉन्स्टंट. का बरं? कारण याची व्हॅल्यू कधीच चेंज होणार नाहीये. सो हा झाला कॉन्स्टंट. कळालं? अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये किती पार्ट्स असतात? तर व्हेरिएबल्स असतात, कोइफिशियंट असतात आणि कॉन्स्टंट. ओके, आणि टर्म्स असतात. एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये किती टर्म्स आहेत त्यावरून त्याचा टाइप ठरवला जातो. जर एक टर्म असेल तर त्याला मोनोमियल अल्जेब्रिक एक्सप्रेशन असं म्हणतात. 2 टर्म्स असतील तर बायनॉमियल अल्जेब्रिक एक्सप्रेशन असं म्हणतात. 3 टर्म्स असतील तर त्याला ट्रायनॉमियल म्हणतात. क्लिअर? हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे. आता हा 2 काय आहे बरं? या 2 ला आपण इंडेक्स म्हणतो किंवा एक्सपोनंट म्हणतो किंवा पॉवर सुद्धा म्हणतो. ओके, सो एक्स ची पॉवर काय आहे? 2 आहे. एक्स चा इंडेक्स काय आहे? 2 आहे. एक्सपोनंट ऑफ एक्स काय आहे? ऑफकोर्स 2 आहे. आता मला सांगा, याला आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणणार का? व्हेरी गुड, हो, हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. किती टर्म्स आहेत? 2 टर्म्स आहेत. व्हेरिएबल काय आहे यामध्ये? ए हे व्हेरिएबल आहे. ए या व्हेरिएबलचा कोइफिशियंट काय आहे? 5 आहे. बरोबर, आणि पॉवर काय आहे? 3 आहे. 12 हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे का? हो, 12 हे सुद्धा एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. एखादा नंबर जरी आपल्याला दिला असेल ना तर त्याला सुद्धा आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणू शकतो. 12 हा सुद्धा एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. आता x² अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे का? हो. किती टर्म्स आहेत या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये? फक्त एक टर्म आहे. बरोबर, व्हेरिएबल कोणता आहे? x आहे. पॉवर काय आहे? 2 आहे. x या व्हेरिएबलचा कोइफिशियंट काय आहे? इथे काहीच नाहीये, म्हणजे 1 आहे. आणि हे कोणतं आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन? एकच टर्म असल्यामुळे मोनोमियल अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. 12 हे कोणतं अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे? किती टर्म्स आहेत यामध्ये? फक्त एक टर्म आहे. बरोबर, म्हणजे हे सुद्धा एक मोनोमियल अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. यामध्ये 2 टर्म्स आहेत. बरोबर, म्हणजे हे काय झालं? बायनॉमियल अल्जेब्रिक एक्सप्रेशन झालं. आता y + y² याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणणार का? हो, याला सुद्धा अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणणार. हे पहा, इथे y व्हेरिएबल आहे. y या व्हेरिएबलचा कोइफिशियंट काय आहे? काहीच नाही, म्हणजे 1. इथे सुद्धा काहीच नाही, म्हणजे 1. y ची पॉवर काय आहे? इथे 1 आहे. काहीच नाही, म्हणजे 1 पॉवर आहे. आणि इथे 2 पॉवर आहे. कळालं अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय? आता इकडे लक्ष द्या. p³ - 1/2 p² + p काय आहे? एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. m² + 2n³ - √3 m⁵ एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. त्याचप्रमाणे हे सुद्धा एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. मला सांगा, इथे या फर्स्ट अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये पॉवर काय आहे? इथे पॉवर आहे 3, p ची पॉवर आहे 3, इथे आहे 2, इथे काहीच नाहीये. मग 0 का? नाही, काहीच नाही म्हणजे 1. सो इथे
या पी या व्हेरिएबलची पॉवर और इंडेक्स आहे 1. एमचा इंडेक्स किती आहे इथे 2, एनचा काय आहे इथे 3, एमचा इथे 5. ओके, इंडेक्स और पॉवर और एक्सपोनेंट. ए चा एक्सपोनेंट और पॉवर काय आहे 3, इथे काय आहे 2 आहे. मग आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण पॉलिनॉमियल कोणाला म्हणायचं, अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय ते तर कळालं. ओके, एका अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये कोणते कोणते पार्ट्स असतात तेही आपण अभ्यासलं. पण मग पॉलिनॉमियल म्हणजे काय, तर इन अन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इफ द पार्ट्स of the variables are whole numbers, then that algebraic expression is known as polynomial. कळालं का? जर एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधल्या ज्या पॉवर्स आहेत त्या होल नंबर्स असतील तर ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन एक पॉलिनॉमियल असतं. या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये p ची पॉवर आहे 3, इथे आहे 2, इथे आहे 1. मग हे एक पॉलिनॉमियल आहे का? हो, कारण पॉलिनॉमियल एखादा अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल कधी होतं, जेव्हा त्याच्या व्हेरिएबल्सच्या पार्ट्स ज्या आहेत त्या होल नंबर्स असतील तेव्हा. 3 होल नंबर आहे, 2 होल नंबर आहे, 1 सुद्धा होल नंबर आहे. इथे एम ची पॉवर आहे 2 और इंडेक्स म्हणा, काही म्हणा, एक्सपोनेंट म्हणा, इथे आहे 2, इथे एन ची आहे 3, इथे एम ची आहे पॉवर 5. सो हे सगळे काय झाले, होल नंबर झाले. म्हणजे हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय आहे, एक पॉलिनॉमियल आहे. इथे हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन एक पॉलिनॉमियल आहे का? हो, कारण पहा इथे पॉवर आहे 3, इथे पॉवर आहे 2. 3 आणि 2 होल नंबर्स आहेत का? हो, होल नंबर्स आहेत. म्हटल्यावर हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन एक पॉलिनॉमियल झाले. कळालं? होल नंबर्स म्हणजे काय माहितीये ना तुम्हाला, 0 पासून इन्फिनिटी पर्यंत जे नंबर्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण, होल नंबर्स म्हणतो. बरोबर. आता मला सांगा a रेस टू -2, इथे a ची पॉवर आहे -2. ओके, इथे m ची पॉवर आहे √3, इथे 6m रेस टू 1/5 काय आहे पॉवर 1/5, इथे पॉवर काय आहे m ची 1.6. मग हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स इथे आपल्याला दिसत आहेत ते पॉलिनॉमियल आहेत का? त्यांना आपण पॉलिनॉमियल म्हणायचं का? सांगा बरं मला. नाही म्हणणार. का नाही म्हणणार? कारण यांच्या ज्या पॉवर्स आहेत त्या होल नंबर्स नाहीयेत. बरोबर. होल नंबर्स म्हणजे काय, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अँड सो ऑन. ओके, इथे पहा -2, ए ची पॉवर काय -2, एक नेगेटिव्ह नंबर आहे. हा होल नंबर आहे का -2? नाही. म्हणजे हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे ते पॉलिनॉमियल आहे का? अर्थातच नाही. इथे एम ची पॉवर आहे √3, √3 हा एक होल नंबर आहे का? नाही. √3 तर हा इरॅशनल नंबर आहे. बरोबर. सो हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल नाहीये. इथे 1/5 आहे पॉवर. आपल्याला काय पाहिजे, होल नंबर पाहिजे. जर पॉवर होल नंबर असेल तरच ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन एक पॉलिनॉमियल असते. याला आपण पॉलिनॉमियल म्हणणार का? अजिबात नाही. आता इथे पहा पॉवर काय आहे 1.6, होल नंबर नाहीये 1.6, म्हटल्यावर हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल नाहीये. आता मुलांनो तुम्हाला अगदी व्यवस्थित कळलेलं आहे की अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय आणि कोणत्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला पॉलिनॉमियल म्हणायचं. मग आता मला सांगा, इज 6 अ पॉलिनॉमियल? 6 हा एक पॉलिनॉमियल आहे का? सगळ्यात आधी स्वतःला प्रश्न विचारा की 6 एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे का? या आधीच्या स्लाइड मध्ये आपण नंबर 12 घेतला होता. नंबर 12 हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे असं आपण म्हटलं होतं. मग मला सांगा 6 हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे का? तर हो, 6 हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. 6 लाच आपण 6a⁻0 असं म्हणू शकतो. a⁻0 म्हणजे काय? क्लास 7 मध्ये असताना आपण लॉ ऑफ इंडायसेस मध्ये अभ्यासलं होतं. a⁻0 म्हणजेच 1. आता a च्या जागी तुम्ही कोणताही व्हेरिएबल घेऊ शकता. x म्हणा, x⁻0 म्हणा किंवा y⁻0 म्हणा, m⁻0 म्हणा, n⁻0 म्हणा, काही फरक पडत नाही. फक्त इथे प्रश्न काय आहे, जेव्हा पॉवर 0 असते, जेव्हा पॉवर 0 असते तेव्हा त्याची व्हॅल्यू 1 असते. हे आपण प्रूफ केलं होतं क्लास 7 मध्ये असताना. ओके, सो a⁻0 इज इक्वल टू 1 आहे म्हटल्यावर 6 लाच आपण 6a⁻0 असं राईट करू शकतो. बरोबर.
6a⁻0 म्हणजेच हे पहा 6a⁻0 काय आहे, a ची व्हॅल्यू 1 आहे. सो 6 into 1 काय येतं आन्सर 6. सो यामध्ये काही फरक पडतो का, नाही. सो 6 लाच आपण 6a⁻0 असं राईट करू शकतो. मग आता मला सांगा इथे व्हेरिएबल काय आहे, आपण a घेतलंय. तुम्ही x घ्या, y घ्या, z घ्या, कोणतंही घ्या. इथे व्हेरिएबल आपण a घेतलेला आहे. सो व्हेरिएबल आहे a आणि त्याची पॉवर काय आहे, त्याची पॉवर आहे 0. ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये पॉवर होल नंबर असते ते अल्जेब्रिक एक्सप्रेशन एक पॉलिनॉमियल असते, असं आत्ताच आपण अभ्यासलं. सो इथे पॉवर एक होल नंबर आहे. 0 काय आहे, होल नंबर आहे, हो की नाही. हे पहा होल नंबर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड इन्फिनिटी. सो इथे पॉवर आहे एक होल नंबर म्हटल्यावर 6 काय झाला, 6 हा एक पॉलिनॉमियल झाला. आता आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात. 7/12 पॉलिनॉमियल आहे का, येस. 7/12 हे सुद्धा एक पॉलिनॉमियल आहे, कारण 7/12 लाच आपण 7/12 y⁻0 असं राईट करू शकतो, कारण y⁻0 म्हणजेच 1 असतं, हो की नाही. सो 7/12 into 1 राईट केलं आपण तर आन्सर आपल्याला तेच येतं. ओके. सो इथे पॉवर काय झाली, व्हेरिएबल आहे y, आपण y घेतलं, त्याची पॉवर आहे 0. सो एक 0 हा एक काय झाला, होल नंबर झाला, म्हणजे 7/12 हा एक पॉलिनॉमियल आहे. हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे 7/12 काय आहे, पॉलिनॉमियल आहे. कळालं. चला आता बेसिक गोष्टी ज्या आपल्याला कळलेल्या आहेत, आतापर्यंत आपण अभ्यासलेल्या आहेत, त्यानुसार आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. स्टेट वेदर द गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर पॉलिनॉमियल्स, जस्टिफाय. हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स दिलेले आहेत ते पॉलिनॉमियल्स आहेत का, ते आपल्याला विचारलेलं आहे आणि आपला आन्सर जस्टिफाय करायला सांगितलंय. सो फर्स्ट आहे y + 1/y. सांगा बरं हे एक पॉलिनॉमियल आहे का. बघा इकडे लक्ष द्या. या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये दोन टर्म्स आहेत. फर्स्ट टर्म y, सेकंड टर्म 1/y. फर्स्ट टर्मची पॉवर काय आहे, y या व्हेरिएबलची काहीच पॉवर नाही म्हणजे 1 आहे, बरोबर. सेकंड टर्म आहे 1/y. 1/y म्हणजे काय, क्लास 7 आणि क्लास 8 मध्ये असताना आपण लॉ ऑफ इंडायसिस अभ्यासलेले आहेत, त्यातीलच एक लॉ इथे अप्लाय होणार आहे. कोणता, तर हे पहा हा वाला, a⁻m इज इक्वल टू 1/a⁻m. पहा इथे a व्हेरिएबल आहे, m इंडेक्स आहे. इंडेक्स कसा आहे, नेगेटिव्ह आहे. या नेगेटिव्ह इंडेक्सला मला जर पॉझिटिव्ह करायचं आहे तर ते कशा पद्धतीने मला राईट करता येईल, हे पहा a⁻m राईट केलं मी डिनॉमिनेटर मध्ये आणि न्यूमरेटर मध्ये राईट केलं 1. सो नेगेटिव्ह इंडेक्सचा अशा पद्धतीने आपण पॉझिटिव्ह इंडेक्स राईट करू शकतो. एक एक्झाम्पल थ्रू समजून घेऊयात आणखीन. हे पहा 5y⁻³ नेगेटिव्ह इंडेक्स आहे, याला मला पॉझिटिव्ह करायचं आहे. मग मी काय करणार, तर न्यूमरेटर मध्ये राईट करणार 1 आणि याला राईट करणार डिनॉमिनेटर मध्ये, पण जो इंडेक्स इथे नेगेटिव्ह होता तो इथे पॉझिटिव्ह होणार. आलं लक्षात. आता हा लॉ इथे कसा अप्लाय होतोय ते पहा, समजून घ्या. 1/y आहे, इथे y ची पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर. y ची पॉवर काहीच नाही दिलेली म्हणजे 1 आहे. मग आता हा आहे डिनॉमिनेटर मध्ये, बरोबर. याला मला अशा पद्धतीने पण राईट करता येणार आहे, y⁻⁻1. हा लॉ याचाच उलटा अप्लाय होतो इथे. असं दिलंय आपल्याला क्वेश्चन मध्ये, त्याला आपण असं राईट केलं म्हणजे इंडेक्स काय झालेला आहे इथे, नेगेटिव्ह झालाय. ओके. 1/y म्हणजेच काय आहे, तर y⁻⁻1 आहे. 1/y म्हणजेच y⁻⁻1 आहे. इंडेक्स काय झाला इथे, एक नेगेटिव्ह नंबर झालेला आहे. जर इंडेक्स एक नेगेटिव्ह नंबर असेल, एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये जर इंडेक्स एक नेगेटिव्ह नंबर असेल तर त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल म्हणायचं का, नाही. कारण पॉलिनॉमियल आपण कोणत्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला म्हणतो, ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मध्ये पॉवर होल नंबर्स असतात त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनलाच आपण पॉलिनॉमियल म्हणतो. पण इथे 1/y म्हणजेच काय आहे,
1/y म्हणजेच आहे y रेज टू -1. पॉवर एक नेगेटिव्ह नंबर आहे. कळालं? मग आता याला जस्टिफाय कसं करणार, सोल्युशन कसं राईट करायचं, तर हे पहा, y ची पॉवर काय आहे फर्स्ट टर्म मध्ये, y ची पॉवर आहे 1 प्लस सेकंड टर्म 1/y म्हणजेच y रेज टू -1 आहे, पॉवर काय आहे -1 आहे. सो हिअर द पॉवर ऑफ वन ऑफ द टर्म्स इज नॉट अ होल नंबर. एका टर्मची जी पॉवर आहे ती होल नंबर नाहीये. एका टर्मची होल नंबर आहे पण दुसऱ्या टर्मची होल नंबर नाहीये. सो y प्लस 1/y इज नॉट अ पॉलिनॉमियल. झालं. कळालं? चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. सेकंड सब क्वेश्चन पाहूयात. 2 - 5 रूट x. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा. या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल म्हणणार का? कोणत्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल म्हणतो? ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधील व्हेरिएबलची पॉवर और इंडेक्स एक होल नंबर आहे त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल म्हणतो. बरोबर. मग आता या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये व्हेरिएबल आहे एक्स, याची पॉवर काय आहे और इंडेक्स काय आहे? एक्स तर राईट केलेला आहे रॅडिकल साइनच्या आतमध्ये, हो ना. मग आता याची पॉवर और इंडेक्स कसं सांगणार? तर पहा, इथे रॅडिकल साइनच्या आतमध्ये आहे एक्स आणि याची ऑर्डर काहीच दिलेली नाहीये. काहीच दिलेली नाही म्हणजे 2 आहे. बरोबर. याला आपण कसं रीड करतो? स्क्वेअर रूट ऑफ एक्स. क्लास 8 मध्ये असताना आपण अभ्यासलेली आहे ही गोष्ट. हे पहा, काय नंबर आहे? 5 स्क्वेअर रूट ऑफ एक्स. बरोबर. म्हणजेच 5 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स. ओके. आता या 5 ला इग्नोर करा, फक्त स्क्वेअर रूट ऑफ एक्स याच्याकडेच पहा. स्क्वेअर रूट ऑफ एक्स ऑर्डर आहे 2. मग यालाच रॅशनल इंडेक्स फॉर्म मध्ये, लक्षात घ्या मी काय म्हणतेय, स्क्वेअर रूट ऑफ एक्स लाच रॅशनल इंडेक्स फॉर्म मध्ये आपण कसं राईट करतो? तर हे पहा, रूट एक्स यालाच रॅशनल इंडेक्स फॉर्म मध्ये आपण अशा पद्धतीने राईट करतो. दोघांचीही व्हॅल्यू सेम आहे. स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणजेच एक्स रेज टू 1/2. समजा इथे क्यूब रूट ऑफ एक्स दिलं असतं. क्यूब रूट ऑफ एक्स ऑर्डर काय आहे? क्यूब. मग याला आपण रॅशनल इंडेक्स फॉर्म मध्ये कसं राईट केलं असतं? तर एक्स रेज टू 1/3. ओके. आता इथे या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये 2 दिलेला आहे. बरोबर. सो 2 ला आपण कसं राईट करू शकतो? 2 ला आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो. 2x रेज टू 0. x रेज टू 0 म्हणजेच काय आहे? x रेज टू 0 म्हणजेच 1 आहे. लॉ ऑफ इंडायसेस क्लास 8 मध्ये आपण अभ्यासलेलं आहे, क्लास 7 मध्ये सुद्धा आपण अभ्यासलेलं होतं. x रेज टू 0 म्हणजेच 1. सो नुसता कॉन्स्टंट जरी दिलेला असेल तरी त्याला आपण या फॉर्म मध्ये राईट करू शकतो. 2x रेज टू 0. त्यामुळे या कॉन्स्टंटची व्हॅल्यू चेंज होणार आहे का? अजिबात नाही. x रेज टू 0 म्हणजे 1 आहे. सो 2 इंटू x रेज टू 0 म्हणजे 1. काही व्हॅल्यू चेंज होणार आहे का? 2 इंटू 1 2 ओनली. आलं लक्षात? चला आता इथे या क्वेश्चन कडे येऊया. मग मला सांगा, या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल म्हणणार का? पहा, स्क्वेअर रूट ऑफ एक्स. स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणजेच काय आहे? एक्स रेज टू 1/2. हा जो इंडेक्स और पॉवर आहे तो होल नंबर आहे का? नाही, होल नंबर नाहीये. हो की नाही? म्हटल्यावर या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल नाही म्हणू शकत. चला मग इथे राईट करूयात. 2 - 5x रेज टू 1/2. स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणजेच x रेज टू 1/2 आहे. हिअर द पॉवर ऑफ x इज 1/2 which is not a whole number. So 2 - 5 square root of x is not a polynomial. कळालं तुम्हाला? लॉ ऑफ इंडायसेस लक्षात ठेवायचे. एका पेपरवर तुम्ही सगळे लॉ ऑफ इंडायसेस राईट करायचे. तुम्ही जिथे अभ्यासाला बसता तिथे तो पेपर चिटकवायचा आहे. रोज लॉ ऑफ इंडायसेस एकदा तरी रीड करायचे. डिफिकल्ट अजिबात नाहीये. एकदा रीड केले तुम्ही, 10 दिवस जरी रीड केलं तरी सुद्धा तुमच्या सगळे लॉ ऑफ इंडायसेस लक्षात राहणार आहेत आणि ते खूप इम्पॉर्टंट आहेत. ते विसरून चालणार नाहीये. आपण तुम्ही पुढे आता 10th मध्ये जाल, 11th 12th, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लॉ ऑफ इंडायसेस हे लागणारच आहेत. सो लर्न करायचे, लक्षात ठेवायचे. चला पुढे जाऊयात. थर्ड सब क्वेश्चन आहे. हा तर खूपच इझी आहे. एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 9 हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे का? याला पॉलिनॉमियल म्हणणार का? तर त्याचा इंडेक्स पहा. इथे काय आहे? 2 आहे. इथे इंडेक्स काहीच नाहीये और पॉवर काहीच नाहीये एक्स ची, म्हणजे काय आहे? 1 आहे. हे पहा, आपण इथे खाली राईट करूयात. इथे 2 आहे. 7x इथे पॉवर काय आहे? एक्स ची काहीच पॉवर दिलेली नाही म्हणजे 1 आहे. बरोबर. 9 हा कॉन्स्टंट आहे, पण एका कॉन्स्टंटला आपण
अशा पद्धतीने कशा पद्धतीने राईट करू शकतो, तर हे पहा इथे व्हेरिएबल एक्स यूज केलेला आहे, बरोबर. सो हा जो 9 कॉन्स्टंट आहे याला आपण एक्स रेस टू 0, 9x रेस टू 0 असं राईट करू शकतो, बरोबर. एक्स रेस टू 0 म्हणजेच 1 असतं. सो आता इथे मला सांगा पॉवर और इंडेक्स काय काय आहे, तर इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 0 आहे. सगळे होल नंबर्स आहेत का, हो सगळे होल नंबर्स आहेत. म्हटल्यावर हे जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेलं आहे ते एक पॉलिनॉमियल आहे. चला राईट करून घेऊया. तिथे हे पहा ह्याचंच एक्सप्लेनेशन मी इथे दिलेलं आहे. एक्स रेस टू 0 म्हणजेच 1. ओके, हियर द पॉवर ऑफ द व्हेरिएबल एक्स आर 2, 1, 0 which are whole numbers. So x square plus 7x plus 9 is a polynomial. इझी होता ना क्वेश्चन. चला नेक्स्ट पाहूयात. फोर्थ क्वेश्चन सुद्धा खूप इझी आहे. लगेचच इथे आपल्याला दिसतंय पॉवर काय आहे, -2. -2 होल नंबर आहे का, नाही. -2 होल नंबर नाहीये, तो तर एक इंटीजर आहे, नेगेटिव्ह नंबर आहे. सो या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल म्हणणार का, अजिबात नाही. चला मग खाली राईट करून घेऊयात. Here the power of the variable m in term 2m raised to -2 is -2, which is not a whole number. So 2m raised to -2 plus 7m minus 5 is not a polynomial. फिफ्थ सब क्वेश्चन आहे 10. एक कॉन्स्टंट आपल्याला इथे दिलेला आहे. कॉन्स्टंट म्हणजे काय, ज्याची व्हॅल्यू चेंज होत नाही, कॉन्स्टंट असतो. आता 10 ला आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणणार का, तर हो आपण अभ्यासलेला आहे कशा पद्धतीने एक सिंगल नंबर जरी दिला असला तरी तो एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन असतो, बरोबर. कसं काय, या 10 लाच आपण 10x रेस टू 0 असं राईट करू शकतो. x रेस टू 0 म्हणजेच 1 झालं, हो ना. x रेस टू 0 ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. सो 10 into 1 केलं तर 10च येतं, बरोबर. सो हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये 1 टर्म आहे, बरोबर. मग याला आपण पॉलिनॉमियल म्हणायचं का, तर त्याची पॉवर पहा, इंडेक्स पहा काय आहे, 0 आहे. 0 होल नंबर आहे का, हो होल नंबर आहे. म्हटल्यावर 10 हा काय झाला, एक पॉलिनॉमियल झाला. सो इथे राईट करूयात. हियर द पॉवर ऑफ एक्स इज 0 विच इज अ होल नंबर. सो 10 इज अ पॉलिनॉमियल. यालाच कॉन्स्टंट पॉलिनॉमियल असं सुद्धा म्हणतात. क्लिअर. चला फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित कळला असावा. सेकंड क्वेश्चन पाहूयात आता काय दिलेला आहे. सेकंड क्वेश्चन सुद्धा खूप इझी आहे. राईट द कोएफिशियंट ऑफ m क्यूब इन ईच ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. हे सगळे पॉलिनॉमियल आपल्याला आता दिलेले आहेत आणि m क्यूबचा कोएफिशियंट कोणता आहे ते सांगायला सांगितलेलं आहे. आता कोएफिशियंट म्हणजे काय ते आपण अभ्यासलेलंच आहे. चला लगेचच सॉल्व्ह करून घेऊयात. m क्यूबचा कोएफिशियंट काय आहे, इथे काहीच नाही, हो ना. इथे काहीच नाहीये म्हणजे काय आहे, 1 आहे, बरोबर. सो कोएफिशियंट ऑफ m क्यूब इज 1. नेक्स्ट आहे -3/2 प्लस m -√3 m क्यूब. आपल्याला कोणाचा कोएफिशियंट विचारलेला आहे, m क्यूबचा. लक्षात ठेवायचं आहे क्वेश्चन मध्ये m क्यूबचा कोएफिशियंट विचारलेला आहे. सो m क्यूब आहे इथे, याचा कोएफिशियंट काय झाला मग, √3. पण नुसतं √3 राईट करायचं का, नाही. त्याच्या आधी मायनस आहे, सो मायनसला विसरायचं नाहीये. सो लेट्स राईट आवर आन्सर. कोएफिशियंट ऑफ m क्यूब इज -√3. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन ॲज इट इज खाली आपण कॉपी करून घेतलेला आहे. m क्यूबचा कोएफिशियंट इथे आहे. m क्यूब काय आहे कोएफिशियंट, -2/3. चला मग आन्सर राईट करून टाकूयात. कोएफिशियंट ऑफ m क्यूब इज -2/3. इझी होता क्वेश्चन. आता हे पहा मुलांनो, जर तुम्हाला इथे m क्यूबच्या ऐवजी m स्क्वेअरचा कोएफिशियंट विचारला असता तर काय केलं असतं तुम्ही, बघा सेम क्वेश्चनचा हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे ना, हा सेम क्वेश्चन इकडे आपण रफ वर्क मध्ये करूयात. सेम क्वेश्चन आणि m स्क्वेअरचा कोएफिशियंट राईट करायला सांगितलेला आहे. मग कसं राईट करणार, नाही क्वेश्चन मी चुकीचा विचारलेला नाहीये, क्वेश्चन बरोबरच आहे. जरी इथे फक्त m क्यूब दिला असला तरी सुद्धा तुम्हाला m स्क्वेअरचा कोएफिशियंट राईट करायला सांगितलेला आहे. मग तो कसा राईट करणार, हे पहा. या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला तुम्ही असं सुद्धा राईट करू शकता, m क्यूब प्लस 0m स्क्वेअर. मग m स्क्वेअरचा कोएफिशियंट काय झाला, ऑफकोर्स 0 झाला. ओके. आता हा सेकंड क्वेश्चन घेऊया. सेम क्वेश्चन मी कॉपी केला. m क्यूबच्या ऐवजी m स्क्वेअरचा कोएफिशियंट तुम्हाला राईट करायचा आहे. मग तुम्ही कसं राईट करणार, तर हे पहा. इथे आहे m क्यूब, बरोबर. इथे आहे m, याचा इंडेक्स और याची पॉवर काय आहे
काहीच नाही म्हणजे 1 आहे. आपल्याला पॉवर किती हवी आहे? 2 और एम स्क्वेअर हवा आहे. मग त्याचा कोएफिशियंट कसा राईट करणार आपण? इथे एम स्क्वेअर कुठेच दिलेला नाहीये, पण तुम्ही एम स्क्वेअर इथे राईट करू शकता. इकडे लक्ष द्या कशा पद्धतीने तुम्हाला एम स्क्वेअरचा कोएफिशियंट फाइंड आउट करता येणार आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथे -3/2 हा एक कॉन्स्टंट दिलेला आहे, बरोबर. याची व्हॅल्यू काही चेंज होणार नाहीये. मग या कॉन्स्टंटला आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो, -3/2 m⁻⁴. इथे इंडेक्स और पॉवर काय झाली? 0. सेकंड टर्म आहे m, याची पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे, बरोबर. त्यानंतर आपण प्लस, आता हे पहा इथे पॉवर आपण 1 घेतलेली आहे, आपल्याला स्क्वेअर हवा आहे, बरोबर. मग आपण इथे एम स्क्वेअर राईट करू शकतो. पण नुसतं एम स्क्वेअर राईट करायचं का? नुसतं एम स्क्वेअर राईट केलं तर त्याचा कोएफिशियंट होणार 1, पण त्यामुळे व्हॅल्यू चेंज होऊ शकते, हो ना. म्हणून इथे आपल्याला कोएफिशियंट राईट करायचं आहे 0. ओके, सो 0m² मायनस √3m³ ॲज इट इज. आता आपण हे अशा पद्धतीने राईट केलेलं आहे, त्यामुळे मेन क्वेश्चन आणि हे जे आपण राईट केलंय याच्या व्हॅल्यूज मध्ये काही चेंजेस होणार आहेत का? अजिबात चेंजेस होणार नाहीयेत. दोन्हीही सेमच आहेत. आलं लक्षात? फक्त आपण या सेम क्वेश्चनला अशा पद्धतीने राईट केलेला आहे. क्लिअर? सो जर आता तुम्हाला एम स्क्वेअरचा कोएफिशियंट विचारला तर तुम्ही काय सांगणार? 0, बरोबर. नुसत्या एम चा कोएफिशियंट विचारला तर 1 आणि m³ चा कोएफिशियंट विचारला तर √3. क्लिअर? कळाली कन्सेप्ट? चला पुढे जाऊयात आणि समजून घेऊयात टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स आहेत त्यावरून त्या पॉलिनॉमियलचा टाइप ठरवला जातो. आता पॉलिनॉमियल म्हणजे काय हे तुम्हाला छान कळलेलं आहे. अशा अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल म्हणतो ज्यामधील व्हेरिएबलची पॉवर और इंडेक्स एक होल नंबर आहे, बरोबर. मग आता त्या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स आहेत त्यावरून त्याचा टाइप ठरवला जातो. सो एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये जर एकच टर्म असेल तर त्याला म्हणायचं मोनॉमियल, जर 2 टर्म्स असतील तर त्याला म्हणायचं बायनॉमियल, जर 3 टर्म्स असतील तर त्याला म्हणायचं ट्रायनॉमियल. इतकं सोपं आहे. चला एका ऍक्टिव्हिटी थ्रू हे कन्सेप्ट क्लिअर करूयात. आता हे सगळे पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत, आपल्याला नंबर ऑफ टर्म्स पाहायच्यात आणि त्यावरून त्याचा टाइप इथे राईट करायचा आहे. सो 2 या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स आहेत? तर फक्त 1 टर्म आहे, बरोबर. 2 लाच आपण 2x⁻⁴ असं सुद्धा राईट करू शकतो, बरोबर. किती टर्म्स आहेत? तर 1 टर्म आहे, बरोबर. मग याला काय म्हणायचं? मोनोमियल. 3x⁻⁴ किती टर्म्स आहेत? 2 टर्म्स आहेत. फर्स्ट टर्म 3x, सेकंड टर्म -4. ओके, सो 2 टर्म्स असल्यामुळे या पॉलिनॉमियलला आपण म्हणणार बायनॉमियल. या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स आहेत? 2 टर्म्स आहेत. राईट करूया 2. काय म्हणणार मग याला? बायनॉमियल. या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स आहेत? 1, 2, 3 टर्म्स आहेत. सो हे झालं ट्रायनॉमियल. आणि हे यामध्ये किती आहेत? यामध्ये सुद्धा 3 आहेत. याला सुद्धा म्हणणार ट्रायनॉमियल. आता पहा, हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन मी इथे तुम्हाला दिलेलं आहे. किती टर्म्स आहेत? 3 टर्म्स आहेत. 1, 2 and 3. ओके, आणि यांची पॉवर और इंडेक्स काय आहे? तर इथे m हा व्हेरिएबल आहे, बरोबर. फर्स्ट टर्म मध्ये त्याची पॉवर आहे 6. सेकंड टर्म मध्ये पॉवर काहीच दिलेली नाहीये म्हणजे 1 आहे. थर्ड टर्म मध्ये m या व्हेरिएबलची पॉवर आहे 3, बरोबर. मग इथे 6, इथे 1 आणि इथे 3. सगळ्यात जास्त पॉवर कोणती आहे? तर 6. सगळ्यात जास्त m या व्हेरिएबलची पॉवर इथे आहे 6. सो 6 काय झाली या पॉलिनॉमियलची? डिग्री. डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 6. लक्षात आलं तुम्हाला? डिग्री कशाला म्हणायचं? पॉलिनॉमियलची डिग्री काय? तर त्या पॉलिनॉमियल मध्ये व्हेरिएबलची जी सगळ्यात जास्त पॉवर दिलेली असते ती पॉवर म्हणजेच त्या पॉलिनॉमियलची डिग्री असते. कळालं? चला आता इथे आपण पाहूयात काय डिग्री आहे. हे जे पॉलिनॉमियल दिलेले आहे यामध्ये डिग्री काय आहे? तर डिग्री 0 येणार. ओके, कारण 0 पेक्षा मोठा पॉवर और मोठा इंडेक्स इथे कुठे दिलेलाच नाहीये. सो डिग्री काय? 0. आता इथे या पॉलिनॉमियलची डिग्री काय येणार? याची येणार इथे 1 आहे, बरोबर. x⁻² काहीच नाही म्हणजे 1 आणि इथे 4 आहे नुसता.
कॉन्स्टंट आहे, या कॉन्स्टंटला आपण व्हेरिएबल लावू शकतो. कसं? 4x⁻0 बरोबर. x⁻0 म्हणजेच 1 असतं. सो इथे x ची पॉवर आहे 0, इथे आहे 1. सो डिग्री काय झाली या पॉलिनॉमियलची? 1. इथे या पॉलिनॉमियलची डिग्री काय होणार? याची होणार 3. इथे काय आहे डिग्री? 2, 1 आणि इकडे 0. सो डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 2. नाव हिअर व्हॉट इज द डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल? इथे आहे पॉवर 3, इथे आहे 2, इथे आहे 0. सो डिग्री काय? जी हायेस्ट पॉवर आहे त्याला म्हणायचं त्या पॉलिनॉमियलची डिग्री. हायेस्ट पॉवर आहे इथे 3. सो 3 झाली या पॉलिनॉमियलची डिग्री. क्लिअर? टाईप कळाला तुम्हाला कसं ओळखायचं पॉलिनॉमियलचा आणि पॉलिनॉमियलची डिग्री म्हणजे काय हे सुद्धा क्लिअर झालं. चला आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. थर्ड क्वेश्चन आहे राईट द पॉलिनॉमियल इन एक्स युझिंग द गिवन इन्फॉर्मेशन. इथे खाली जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यावरून आपल्याला एक्स हे व्हेरिएबल यूज करून पॉलिनॉमियल राईट करायचं. सो फर्स्ट आहे मोनोमियल विथ डिग्री 7. आता इथे आपल्याला एक मोनोमियल राईट करायला सांगितलेलं आहे ज्याची डिग्री 7 असेल. ओके, सो चला राईट करूयात. एक्स हे व्हेरिएबल आपल्याला यूज करायचं आहे. मोनोमियल म्हणजे एकच टर्म असलेलं पॉलिनॉमियल, त्याला काय म्हणतो आपण? मोनोमियल. सो त्याची डिग्री काय असणार आहे? 7. किती इझी आहे? x⁻7. आता इथे प्रत्येकाचा आन्सर इथे वेगळं येऊ शकतं. आलं लक्षात? हा असा क्वेश्चन आहे की ज्याचं एक स्पेसिफिक आन्सर नाहीये. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याचा आन्सर राईट करू शकता. फक्त कंडिशन काय आहे? डिग्री काय असली पाहिजे? 7 असली पाहिजे. मोनोमियल आहे म्हणजे आपल्याला एकच टर्म राईट करायची आहे पॉलिनॉमियलची. सो इथे x⁻7 असं राईट करा किंवा 2x⁻7 असं राईट करा किंवा 100x⁻7 असं राईट करा. क्लिअर? कसंही राईट केलं तरीही चालणार आहे. फक्त काय कंडिशन आहे? ते एक मोनोमियल असलं पाहिजे. मोनोमियल म्हणजे फक्त एकच टर्म असली पाहिजे त्या पॉलिनॉमियल मध्ये आणि डिग्री मात्र 7 असली पाहिजे. नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे बायनॉमियल विथ डिग्री 35. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या तिथे. काय? तर फर्स्ट बायनॉमियल सांगितलंय. बायनॉमियल म्हणजे काय? तर 2 टर्म्स असल्या पाहिजेत. त्यानंतर डिग्री 35 असली पाहिजे. डिग्री म्हणजे काय? तर हायेस्ट पॉवर. ओके, सो आपल्याला असं पॉलिनॉमियल राईट करायचंय ज्यामध्ये 2 टर्म्स असल्या पाहिजेत आणि डिग्री म्हणजेच हायेस्ट पॉवर 35 असली पाहिजे. 35 पेक्षा जास्त पॉवर घ्यायची नाहीये. सो चला राईट करूयात. बायनॉमियल म्हणजे 2 टर्म्स. सो x⁻35 ऑलरेडी आपण इथे फर्स्ट टर्म मध्येच राईट करून घेऊयात म्हणजे नंतर कन्फ्युजन नाही. ओके, इथे तुम्ही 2 राईट करा, 5 राईट करा, 7 राईट करा, 100 करा, 1000 करा, काही फरक पडणार नाहीये. आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? एक तर 2 टर्म्स पाहिजेत आणि दुसरं म्हणजे डिग्री 35 पाहिजे. डिग्री म्हणजे पॉवर. सो 2x⁻35 पुढे तुम्ही -7 राईट करा, नुसता x राईट करा, 8 राईट करा, काही राईट करा, काही फरक पडणार नाही. फक्त 2 टर्म्स झाल्या पाहिजेत. क्लिअर? हे पहा, याचा आन्सर तुम्ही असं राईट करा किंवा हे पहा अशा पद्धतीने x⁻35 प्लस 5x⁻5 असं राईट केलं तरीही चालणार आहे. 5 35 पेक्षा छोटा आहे की नाही? आपल्याला 35 पेक्षा जास्त पॉवर घ्यायची नाहीये. जर 35 पेक्षा जास्त पॉवर घेतली त्या पॉलिनॉमियल मध्ये तर त्या पॉलिनॉमियलची डिग्री चेंज होऊन जाईल ना. जर फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे 50 घेतलं, 5x⁻50, तर या पॉलिनॉमियलची डिग्री काय होऊन जाईल? 50 होईल. मग तुमचा आन्सर चुकणार. आलं लक्षात? मग लक्षात काय ठेवायचंय? बायनॉमियल म्हटलंय मग 2 टर्म्स पाहिजेत. त्यानंतर डिग्री 35 म्हटलंय मग जी पॉवर आहे हायेस्ट पॉवर ती 35 असली पाहिजे. त्याच्यापेक्षा मोठी पॉवर आपण राईट करायची नाही. छोटी कोणतीही राईट केली तरी चालेल. क्लिअर? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ट्रायनॉमियल विथ डिग्री 8. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक तर ट्रायनॉमियल आणि दुसरं म्हणजे डिग्री हायेस्ट पॉवर 8 असली पाहिजे. सो ट्रायनॉमियल म्हणजे 3 टर्म्स. सो फर्स्ट आपण जे डिग्री 8 सांगितलंय ते ऑलरेडी पहिल्याच टर्म मध्ये राईट करून घ्यायचं. सो x⁻8 प्लस 3 टर्म्स. सेकंड टर्म तुम्ही काही तुमच्या मनाने राईट करा. 2x⁻5. थर्ड टर्म 5x⁻2. इथे तुम्ही 7 राईट करा, 8 राईट करा, 10, 20, 30, 40, 50 काही राईट करा, काही फरक पडणार नाही. कंडिशन काय आहे की 3 टर्म्स असल्या पाहिजेत आणि डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर 8 असली पाहिजे. पुढे तुम्ही पॉवर 8 पेक्षा कमी कोणतीही घेतली तरी चालणार आहे. हे पहा मुलांनो,
या क्वेश्चनचं स्पेसिफिक एक असं आन्सर नाहीये. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे या क्वेश्चन्सचे आन्सर्स राईट करू शकता. नाहीतर तुम्ही असा विचार कराल की मी हे आन्सर राईट केलंय पण माझ्या फ्रेंडने तर वेगळंच आन्सर राईट केलंय, मग मी जे राईट केलंय ते करेक्ट आहे की नाही. हे पहा, फक्त काय लक्षात ठेवायचंय, ट्रायनॉमियल सांगितलं असलं तर आपल्याला 3 टर्म्स राईट करायच्यात. बायनॉमियल सांगितलं असेल तर 2 टर्म्स राईट करायच्यात. मोनॉमियल सांगितलं असेल तर फक्त आणि फक्त एकच टर्म राईट करायची आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की डिग्री काय सांगितलेली आहे. जर तुम्ही टर्म्स आणि डिग्री ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती व्यवस्थित फॉलो केली तर तुम्ही कोणत्याही प्रकारे आन्सर राईट केलं असलं तरी सुद्धा तुमचं आन्सर हे करेक्टच असणार आहे. कळालं? चला क्वेश्चन नंबर 4 पाहूयात. राईट द डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल्स. किती इझी आहे, खूप इझी क्वेश्चन आहे की नाही. डिग्री राईट करायची आपल्याला फक्त. सो चला, फर्स्ट आहे √5. √5 याची डिग्री कशी राईट करणार. डिग्री म्हणजे दिलेल्या पॉलिनॉमियलची हायेस्ट पॉवर. मग आता इथे पॉवर काय आहे, √5 ची पॉवर काही दिलेलीच नाहीये. मग याची डिग्री कशी सांगणार. तुम्हाला आठवतंय का, आपण सुरुवातीलाच एक एक्झाम्पल केलं होतं. इज 6 अ पॉलिनॉमियल. तेव्हा आपण पाहिलं होतं की 6 हा कशा प्रकारे एक पॉलिनॉमियल आहे, हो ना. सो इथे सुद्धा तोच रूल अप्लाय होतो. √5 हा एक कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट पॉलिनॉमियल आहे. याची व्हॅल्यू चेंज होतीये का, नाही. मग यालाच आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो. √5 x⁻0. x⁻0 म्हणजे काय, x⁻0 म्हणजेच 1 आहे. सो जर आपण √5 x⁻0 राईट केलं, √5 x⁻0 राईट केलं तर या √5 ची व्हॅल्यू काही चेंज होणार आहे का. चला पाहूयात. √5 इंटू 1 x⁻0 म्हणजेच 1 आहे. सो इथे आपण 1 केलं. √5 इंटू 1 काय आन्सर येतं, √5 ओनली. बरोबर. सो हे पहा, आता मला सांगा डिग्री काय झाली. इथे डिग्री होणार 0 कारण यापेक्षा हायेस्ट पॉवर इथे या पॉलिनॉमियल मध्ये नाहीये. सो लेट्स राईट हिअर द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल √5 इज 0. लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. x⁻0 काय आहे इथे डिग्री 0 कारण 0 पेक्षा मोठी पॉवर इथे दुसरी नाही दिलेली आणि हे एक मोनॉमियल आहे. सो द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल x⁻0 इज 0. नेक्स्ट आहे x⁻2. काय येणार याची पॉवर, याची पॉवर आहे 2. याची डिग्री काय येणार तर 2च येणार कारण हे एक मोनॉमियल आहे, एकच टर्म आहे यामध्ये आणि हायेस्ट पॉवर इथे 2च आहे. चला नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे √2m⁻10 7. इथे डिग्री काय येणार, डिग्री येणार 10 कारण हायेस्ट पॉवर इथे 10च आहे. सो द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल √2m⁻10 इज 10. नेक्स्ट पाहूयात. 2p-√7. इथे व्हेरिएबल आहे p. पॉवर काय आहे त्याची, काहीच नाही म्हणजे 1. √7 लाच आपण √7p⁻0 असं राईट करू शकतो. याची पॉवर काय आहे 0. मग आता मला सांगा हायेस्ट पॉवर काय आहे या पॉलिनॉमियल मध्ये, हायेस्ट पॉवर आहे 1. सो डिग्री काय झाली या पॉलिनॉमियलची, हायेस्ट पॉवरलाच डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल असं म्हणतात. सो इथे डिग्री झाली 1. द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल 2p-√7 इज 1. नेक्स्ट आहे आता या पॉलिनॉमियल मध्ये डिग्री काय होणार, हायेस्ट पॉवर आहे 5. बरोबर. सो 5 इज द डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल. इझी आहे ना. चला नेक्स्ट पाहूयात. आता हा जरा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. काय दिलंय, xyz प्लस xy मायनस z याची डिग्री सांगायची आहे. काय येणार बरं डिग्री, विचार करा जरा. इथे कोणतं एक व्हेरिएबल आहे का, फक्त xच, फक्त m, फक्त y असं नाहीये. इथे पहा 3 व्हेरिएबल्स आहेत x, y, z. मग इथे डिग्री कशी सांगायची तर पहा, लक्ष द्या. हे पहा सेम क्वेश्चन आपण इथे राईट केलाय. x या व्हेरिएबलची काहीच पॉवर नाही म्हणजे 1 आहे, y ची सुद्धा काहीच पॉवर नाही म्हणजे 1, z ची सुद्धा 1. इथे काय दिली आहे का पॉवर, नाही. मग इथे पण 1 आहे. y ची इथे काहीच नाहीये सेकंड टर्म मध्ये, सो इथे 1. थर्ड टर्म मध्ये z आहे फक्त, त्याची काय पॉवर दिलेली आहे, काहीच नाही. बरोबर. मग तिथे सुद्धा 1 आहे. आता ही जी फर्स्ट टर्म आहे
ही जी फर्स्ट टर्म आहे पूर्ण, तिथे 3 व्हेरिएबल्स आहेत आणि 3 व्हेरिएबलची प्रत्येकी पॉवर 1 1 1 अशी आहे. मग टोटल या टर्मची पॉवर किती झाली? टोटल या टर्मची पॉवर झाली 3. सेकंड टर्मची 2 आणि थर्ड टर्मची 1. बरोबर. मग हायेस्ट पॉवर काय आहे? 3. सो या पॉलिनॉमियलची डिग्री काय झाली? या पॉलिनॉमियलची डिग्री झाली 3. सो या क्वेश्चनचे सोल्युशन कसं राईट करणार पहा. हिअर द सम ऑफ पार्ट्स इन द टर्म XYZ इज 1 + 1 + 1 इज इक्वल टू 3. ही जी फर्स्ट टर्म आहे त्यांच्या पार्ट्सचं सम येतं 3. विच इज द हायेस्ट सम ऑफ पार्ट्स इन XYZ plus XY minus Z. So the degree of the polynomial XYZ plus XY minus Z is 3. Easy आहे. काय करायचे आपल्याला? प्रत्येक टर्म मध्ये काय पॉवर आहेत ते पाहायचंय. त्या पार्ट्सला ऍड करायचंय टर्म वाईज. चला हे पहा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. इथे ऑलरेडी पार्ट्स त्यांनी दिलेल्या आहेत. सो चला रफ वर्क मध्ये करूयात आपण. आता हे जे आपण रफ वर्क मध्ये करतोय ते तुम्हाला इथे करायचंय असं काही नाही. तुम्ही इथल्या इथे ऍड करू शकता. तुम्हाला समजावं यासाठी आपण इकडे सेपरेट रफ वर्क मध्ये करत आहोत. पहा, ही आहे फर्स्ट टर्म, ही आहे सेकंड टर्म, ही आहे थर्ड टर्म. फर्स्ट टर्म मध्ये पार काय आहेत? 3 आणि 7. बरोबर. 3 आणि 7. सो 3 इकडे सेकंड टर्म मध्ये आहे 5. बरोबर. एम ची पॉवर आहे 5 आणि एन ची पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे. थर्ड टर्म मध्ये एम ची पॉवर 1, एन ची पॉवर 1. चला फर्स्ट टर्म मध्ये टोटल पॉवर किती आहे? 3 + 7 10. 3 + 7 10. सेकंड टर्म मध्ये 5 + 1 6 आणि थर्ड टर्म मध्ये 1 + 1 2. सो हायेस्ट पॉवर कोणत्या टर्मची आहे? फर्स्ट टर्मची. किती आहे? 10. 10 ही हायेस्ट पॉवर आहे म्हणजे या पॉलिनॉमियलची डिग्री काय झाली? 10 झाली. सो लेट्स राईट हिअर द सम ऑफ पार्ट्स इन द टर्म m raised to 3 n raised to 7 is 3 + 7 is equal to 10, which is the highest sum of parts in the given polynomial. So the degree of the given polynomial is 10. Easy होतं की नाही क्वेश्चन? आतापर्यंत आपण काय काय अभ्यासलं? तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे काय, एखाद्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये काय काय असतं ते आपण पाहिलं. जसे की टर्म्स असतात. अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधला व्हेरिएबल म्हणजे काय, कोएफिशियंट म्हणजे काय, कॉन्स्टंट म्हणजे काय, पॉवर और इंडेक्स म्हणजे काय, हे आपण सगळं पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण अभ्यासलं की कोणत्या प्रकारच्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला पॉलिनॉमियल म्हणायचं. सगळ्याच अल्जेब्रिक एक्सप्रेशनला पॉलिनॉमियल म्हणणार का आपण? नाही. अशाच अल्जेब्रिक एक्सप्रेशनला पॉलिनॉमियल म्हणायचं ज्यातील व्हेरिएबलची पॉवर एक होल नंबर आहे. बरोबर. त्यानंतर आपण अभ्यासलं की डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल म्हणजे काय. ओके. आणि मग आपण अभ्यासलं टाइप ऑफ पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये किती टर्म्स आहेत त्यावरून त्याचा टाइप ठरवला जातो. जसे की मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. पॉलिनॉमियलचे अजून सुद्धा काही टाइप्स आहेत जे त्याच्या डिग्रीवरून ठरवले जातात. रिमेनिंग क्वेश्चन्स मध्ये ते टाइप सुद्धा आपण समजून घेऊयात. व्हिडिओमध्ये आता इथेच थांबूयात. रिमेनिंग क्वेश्चन्स प्रॅक्टिस सेट 3.1 मधले रिमेनिंग क्वेश्चन्स आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्ट मध्ये सॉल्व्ह करूयात.